नमस्कार. आज 23 डिसेंबर. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी देशाविदेशात घडल्या आहेत, ज्या इतिहासाच्या पानांमध्ये कायमच्या लिहिल्या गेल्यात. चला तर मग जाणून घेऊया आजचा 23 डिसेंबरचा इतिहास. 1972 मध्ये आजच्याच दिवशी इटालियन खगोलशास्त्रज्ञ जिओवानी डोमेनिको कॅसिनी यांनी शनीचा उपग्रह रिया शोधला. रिया हा शनीचा दुसरा सर्वात मोठा उपग्रह आहे. सौरमालेमधल्या सर्व उपग्रहांमधला हा 9वा उपग्रह आहे. रियाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ ऑस्ट्रेलिया देशाच्या क्षेत्रफळाइतकं असून त्याचं नाव ग्रीक पौराणिक कथेतील नावावरून ठेवण्यात आलंय. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की रियामध्ये 25% खडक तर 75% बर्फ बनलेलं पाणी आहे. 1921 मध्ये या दिवशी विश्वभारती विद्यापीठाचं उद्घाटन झालं. हे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल इथे आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे वडील महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी 1863 मध्ये 7 एकर जमिनीवर आश्रम म्हणून त्याची स्थापना केली. त्यानंतर 1921 मध्ये त्याला राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि आज 6000हून अधिक विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. शांतिनिकेतनचा 3 महिन्यापूर्वीच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अर्थात वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये समावेश करण्यात आलाय. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडून सांगण्यात आलंय की शांतिनिकेतन हे जागतिक वारसा यादीमधलं 41वं ठिकाण आहे. आजच्याच दिवशी 1954 मध्ये अमेरिकेतल्या बोस्टन मध्ये 2 जिवंत व्यक्तींमधलं मूत्रपिंडाचं पहिलं यशस्वी प्रत्यारोपण झालं. रोनाल्ड हेरिक आणि रिचर्ड हेरिक या 2 जुळ्या भावांमध्ये हे प्रत्यारोपण झालं. रिचर्डला त्याच्या जुळ्या भावाकडून किडनी प्रत्यारोपण मिळालं आणि त्यानंतर ते दोघेही 8 वर्ष जिवंत होते. हे प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडल्याबद्दल डॉक्टर जोसेफ मरे यांना 1990 मध्ये वैद्यकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. याआधी 17 जून 1950 रोजी पहिलं किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. मात्र 11 महिन्यानंतर रुग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता. 1899 मध्ये याच दिवशी बिहारमध्ये रामवृक्ष बेनीपुरी यांचा जन्म झाला. रामवृक्ष बेनीपुरी हे हिंदी साहित्यातले असे अद्वितीय साहित्यिक होते की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. ते एकाच वेळी कुशल साहित्यिक, निडर पत्रकार, समर्पित राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळींचे उत्कृष्ट नेते होते. राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर यांनी रामवृक्ष बेनीपुरींबद्दल लिहिलंय की बेनीपुरी हे माझ्या साहित्य जीवनाचे निर्माते आहेत. मी त्यांचं ऋण कधीही फेडू शकत नाही. माझं नाव दिनकर असेल पण खरा सूर्य बेनीपुरी होते. ते नसते तर दिनकर नसता. तर साहित्यिक मैथिली शरण गुप्ता यांनी लिहिलंय की रामवृक्ष बेनीपुरींची लेखणी ही जादूची कांडी आहे. 1902 मध्ये आजच्या दिवशी देशाचे 5वे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवणारे खंबीर नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या हापूर इथं झाला. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं. त्यांचा कार्यकाळ हा केवळ 5.5 महिन्याचा होता. आज त्यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुरादाबादमध्ये त्यांच्या 51 फूट उंच पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. आज चौधरी चरण सिंह यांची जयंती देशभरात किसान दिन म्हणून साजरी केली जाते. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 23 डिसेंबर 2023 हा आजचा या वर्षातला 357वा दिवस आहे. आज शनिवार असून आता वर्ष संपायला फक्त 8 दिवस उरले आहेत.